शांता माहेरी आली की नाही तू निवांत बस. सासरे बुवा कशाला एवढं ओझं घेता तुम्ही? हा कंबर बिंबर दुखली म्हणजे पाय बी दुखले तर काय करायचं? बघू बरं काय काय दिलंय ते. हा देने वाला जब भी देता देता छोटस आहे. परत करूया. देने वाला जब भी देता देता. केवढं मोठं गिफ्ट आहे बाई. कोणतं घेऊ ग यातलं? पाहू तशी तर सगळे गिफ्ट माझेच आहे म्हणलं तरी हरकत नाही आहे ना. एकानं तुझं भागणार आहे का बाई? सगळेच ठेव तू. काढायला घेतलाय सासूबाई. रोज लागणार हा तुमचा. आणि पहिल्यांदा ही जयंती तुमचं ऐकणार. जयंती अगं हे सगळं सावलीसाठी दिले तिच्या सासरच्यांनी. हो का? अहो असं काय करता तुम्ही? मला सांगा ती मेंढळी मंडळी काय छोटी मोठी आहेत का? एवढे श्रीमंत लोक आहेत हो ते. आणि त्या श्रीमंत फॅमिलीची ही आपली श्रीमंत सून झाली हो. तिला काय करायचे अशा चिरकुट गोष्टी? हा सगळं ना माझच आहे. तसं बी मी सावळीची लईच फेवरेट वहिनी आहे हाय की नाही? हा हॅशटॅग फेवरेट, हॅशटॅग ननंद भाऊजे, हॅशटॅग लव माय फॅमिली, हॅशटॅग तेरा है वो मेरा है. तुला एखादी गोष्ट हवी तर सांग बाई. नाही दिली तर दिली. कैसे कैसो को दिया है ऐसे वैसो को दिया है मुझको भी तो लिफ्ट करा दे. आता कळतंय सूर्य पश्चिमेकडून कसा उगवला ते. अप्पू बस वहिनीला जे काही हवंय ते घेऊ दे. तुझ्या वहिनीच्या एका गोष्टीने कधी समाधान होतंय होय? अरे तिचं समाधान करायचं असेल ना तर आपल्याला स्वतःला गहाण ठेवावं लागल, नाही तर इकून तरी टाकावं लागल. असू दे दादा, तुला माहिती आहे ना तिचा स्वभाव. बरं आई, रात्रीच्या स्वयंपाकाचं काय करायचं सांग की. चल मी आवरते. बघते साऊ. अगं माहेरवाशीने मी कुठं काम करायचं असतं वय? माहेराला आलेल्या पोरीने काय बी काम करायचं नसतं. अशी रीत आहे बाळ्या आपली. आई हा आणि नाहीतर जावई बापू बोलतील माझ्या बायकोला कामाला लावलं म्हणून. होय ना. आणि मी येऊन पण जाऊ विचारतील माझ्या बायकोला घरी कामाला लावतं होय. सरुताई, काय झालं मॅडम? खोली बघा जरा. एवढा पसारा का आहे सारंगच्या खोलीत? तुमचं ना लक्षच नाही अलीकडे. जरा लक्ष द्या की. लक्ष असतं. मी आले पण होते रूम व्यवस्थित आणि साफ करण्यासाठी, पण सारंग. आई मीच बोललो, मी करतो ठीक सगळं. ताई जरा जाता बाहेर, मी बोलते त्याच्याशी. आई ऐक ना, मला खरंच भूक नाहीये. बर त्यामुळे सावली या घरची सून आहे. तिला या घरच्या सुनेचा मान आणि आदर मिळायलाच हवा. सगळे अधिकार मिळायला हवेत तिला या घरचे. आता जे झालंय त्याला नशिबाचा कौल म्हणून आपण त्याचा स्वीकार करायला हवा. नाही नशिबाचा कौल वगैरे अजिबात नाही. कारण तिलोत्तमा मेंदळेच्या घरची सून कोण होणार ते खुद्द तिलोत्तमा मेंदळेच ठरवणार. नशीब नाही ठरवणार. मुळात त्या मुलीला मी निवडलंच नाही ना. कळतंय का तुम्हाला? त्या मुलीला मी नाही निवडलंय. त्या जगन्नाथनी लादलंय आपल्या डोक्यावर तिला. मी तुम्हाला अजूनही सांगते,
जगन्नाथच्या कारस्थानाचा ती मुलगी एक आग आहे. निघून देते तुम्हाला. मला ती नको या घरात. तुम्ही ना खूप भोळे आहात आणि तुमच्या चांगुलपणाचा सगळेजण फायदा घेतात. तुमच्या समोर 2 शब्द गोड बोलले ना की तुम्ही पाघळता. खरं तर याच स्वभावावर मी सुद्धा भाळले होते. पण आत्ता एक खरं सांगू, तुमचा हाच स्वभाव, हाच चांगुलपणा ना मला त्रास देतोय. तुला कितीही त्रास झाला ना तिलोत्तमा, तरी सावली सून आहे आपली. ती नाहीये सून आपली. किती वेळा तेच ते सांगू मी तुम्हाला. मी मान्य करतच नाही, कारण माझ्या सुनेकडून माझ्या खूप अपेक्षा आहेत आणि ती मुलगी त्या अपेक्षा पूर्ण करूच शकणार नाही. मी तुम्हाला बचावून सांगते. हा, मी कुठल्याही फालतूपणीला माझ्या घरात प्रवेश देणारच नाही. हे सगळं वैभव, हा डोलारा, ही संपत्ती, या प्रॉपर्ट्या, हे पैसे, तुम्हाला आठवतंय ना आपण किती कष्टाने किती मेहनतीने जमा केले ते? का विसरलात तुम्ही? तिलोत्तमा, मी काहीही विसरलेलो नाही. आणि म्हणून मी रिक्वेस्ट करतोय तुला की प्लीज सावलीचा स्वीकार कर. अगं ती एक साधी भोळी निर्मळ मनाची मुलगी आहे. पुन्हा तेच, पुन्हा तेच, पुन्हा तेच. धन्य आहे तुमची, धन्य आहे. मी खरं सांगते, मी कंटाळले. मी तेच तेच बोलते मगापासून.